नमस्कार मित्रांनो. पूर्ण राज्यात सध्या रेमडेसिवीरचा तुटवडा झालेला आपण बातम्या बघतोय. परंतु हा रेमडेसिवीरची जी मागणी पेशंट्सकडून, त्यांच्या नातेवाईकांकडून किंवा इव्हन डॉक्टर्स करतायत, त्याच्याबद्दल मी काही बोलू इच्छितो. सर्वात पहिले, रेमडेसिवीर हे काही संजीवनी नाही आहे. रेमडेसिवीर हे असं औषध आहे जे एखाद्या पेशंटचा RT-PCR पॉझिटिव्ह आल्यावर त्याला जर ब्रिदिंग करताना SpO2 त्याचा 95च्या खाली गेला असेल, अशाच पेशंटला रेमडेसिवीर दिलं पाहिजे. बरेच लोक मूर्खासारखं एखाद्या ठिकाणी जाऊन CT स्कॅन सेंटरवरती गेलात. जसं रेमडेसिवीर CT स्कॅनमध्ये पॉझिटिव्ह स्कोअर आला, 1 आला, 2 आला, 10 आला, 15 येऊ द्या. CT स्कॅनवरती किती स्कोअर येतो हे महत्त्वाचं नाही आहे. जेव्हा एखादा पेशंट हा कन्फर्म पॉझिटिव्ह होतो, जोपर्यंत त्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन हे 95च्या खाली जात नाही, तोपर्यंत त्याला रेमडेसिवीरची काहीच गरज नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, रेमडेसिवीर इंजेक्शन हे ज्या लोकांना किडनीचा त्रास आहे, किडनी माल फंक्शनिंग आहे, त्या लोकांसाठी ते कॉन्ट्राइंडिकेशन आहे. म्हणजे काय? अशा लोकांनी तर रेमडेसिवीर बिलकुल घेऊ नये. डायबिटिक नेफ्रोपॅथीचे पेशंट असतात, डायबिटिक पेशंट असतात, असे लोक जर घ्यायला लागले तर त्यांचा डोळा जाऊ शकतो, त्यांच्या अजून कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, अजून पेशंटला त्रास वाढू शकतो. तर सर्वात पहिली गोष्ट, जर आपला RT-PCR टेस्ट पॉझिटिव्ह येत असेल तर पहिले पॅनिक होऊ नका. आणि ज्या लोकांना लंगचा कसलाही त्रास नाही आहे, कसलाही आजार नाही, साधा ताप असेल किंवा थोडाफार घसा दुखत असेल, लगेच रेमडेसिवीरची गरज नाही आहे. मल्टीव्हिटॅमिन्स घ्या, तापाचे औषध घ्या, SpO2 मशीन चेक करायचं असतं, ते मशीन आपण, छोटंसं मशीन मिळतं, ते मशीन आपण घेऊ शकतात. रेग्युलर आपलं ऑक्सिजन चेक करा. जर आपल्याकडे मशीन नसेल तर आपण 5 मिनटं 6 मिनटं जोरात वॉक करा आणि वॉक करण्यात दम लागतो का ते चेक करा. एवढं जरी आपण बघितलात तरी आपल्याला कळेल की 70 ते 80% पेशंट्सला रेमडेसिवीर गरज नाही आहे. आणि होतं काय की महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये ही परिस्थिती आहे की एखादी गोष्ट सांगितली की लोक त्याच्यामागे, मग सर्वजण त्याच्यामागे तुटून पडतात. काही लोक तर असेही महाभाग आहेत की भविष्यामध्ये मला कोरोना होऊ शकतो म्हणून आताच रेमडेसिवीरचा स्टॉक करून ठेवला पाहिजे. आणि याच्यामुळे जे खरंच ज्यांना जेन्युइन गरज आहे, जेन्युइन ज्या लोकांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन ड्रॉप झालं आहे, अशा पेशंट्सला सुद्धा रेमडेसिवीर मिळणं फार कठीण होतं आहे. बरेचसे डॉक्टर्स हे फक्त HRCT स्कोअर बघून रेमडेसिवीर देत आहेत. अत्यंत चूक आहे. रेमडेसिवीर देण्याचं एकमेव रिझन आहे ते म्हणजे आपला ऑक्सिजन स्कोअर जेव्हा ड्रॉप होतो आणि फक्त एक इंजेक्शन लागत नाही, त्याला 6 इंजेक्शन लागतात आणि ते 6 कंटिन्यूस डोसने द्यायचे असतात. आणि हे सर्व देऊनसुद्धा पेशंटचा जीव वाचेल याची शक्यता नाही आहे. रेमडेसिवीर बेसिकली आपल्या स्टिरॉइड्सच्या माध्यमातून इम्युनिटी थोडीशी आपली डाऊन करतो, जेणेकरून रिॲक्शन होणार नाही आणि फायब्रोसिस होणार नाही. काही पेशंटमध्ये, डायबेटिक पेशंटमध्ये रेमडेसिवीरमुळे लंग फायब्रोसिस झालेला आहे, पूर्णपणे लंगचा लोब निकामी झालेला आहे. तर एवढ्या सर्व कॉन्ट्राइंडिकेशन असताना उगीच लोक रेमडेसिवीरची मागणी करतात. तसंच ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये सुद्धा फक्त पॉझिटिव्ह आलात म्हणून घाबरतात लोक, पॅनिक होतात आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन ऑक्सिजनचे बेड ऑक्युपाय करतायत. काही गरज नाही आहे. आपण आयसोलेशन सेंटरला थांबा, घरी थांबा, योगा करा, वॉकिंग करा. साधा ताप असेल किंवा काही खोकला असेल, ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण तात्काळ आपले सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट घ्या. 80% 90% लोक असेच बरे होत आहेत. पण माझी नागरिकांना परत विनंती आहे, जेव्हा एखादी कंपनी, आपल्याकडे 2-3 कंपनी हे बनवतात, सिप्ला असेल किंवा एक बँगलोरची कंपनी आहे, तर जेव्हा स्टॉक बनतो तर स्टॉक बनवल्यावर साधारणतः 1 महिना त्याच्यामध्ये मायक्रोबियल टेस्टिंग असते, विविध पॅरामीटर टेस्टिंग असते. ह्या सर्व टेस्टिंग करत करत तो स्टॉक साधारणतः 1 महिना लागतो त्याला बाहेर मार्केटमध्ये येण्यासाठी. आणि ही जी सेकंड वेव्ह आपण म्हणू शकतो, जी मार्चच्या सेकंड वीकपासून सुरू झाली, तेव्हापासून जरी म्हटलं तर साधारणतः आपल्याला 14 ते 15 एप्रिल अजून लागेल जेव्हा हा पूर्णपणे स्टॉक मार्केटमध्ये येईल. कारण कंपनी जेव्हा डिमांड कमी झाली तर कंपनीने प्रोडक्शन बंद केलं होतं. आणि म्हणून
पहिली गोष्ट तर आपण आपली स्वतःची काळजी घ्या. घराबाहेर पडताना, कामाला जाताना जेवढं काळजी घेताल तेवढं घ्या. आणि दुसरी गोष्ट, जर चुकून पॉझिटिव्ह आलात तर पॅनिक न होता पहिले स्वतःला शांत करा, डॉक्टरांचा सल्ला घ्या, स्वतःचं SpO2 टेस्ट करा. जर SpO2 टेस्ट करायचं सिम्पल ते मशीन असतं पल्स ऑक्सिमीटर, ते जर नसेल तर 6 मिनटं वॉक करा. दम लागत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन SpO2 चेक करा. जर ऑक्सिजन 95च्या वरती असेल तर काही घाबरायची गरज नाही. आपण घरी थांबा, आयसोलेशन सेंटरला थांबा, चांगलं हेल्दी जेवण घ्या. फक्त आपल्या इतरांशी संपर्कात येऊ नका, आपल्या घरच्या लोकांशी. आणि 10-12 दिवसात आपण बरे होणार. 14 दिवसामध्ये तुम्ही नॉर्मल लाईफ करू शकतात. परंतु जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात तेव्हा इतर सर्व पेशंट्सला व्हेंटिलेटर लावलेलं असतं. ते बघून तुमचं अजून मन डिप्रेस होतं, अजून तुमचा रोग वाढतो. किंवा आपली जी लाईफस्टाईल आहे ती लाईफस्टाईल एवढी हेल्दी बनवा की कसल्याही प्रकारचा आपल्याला हे त्रासच होणार नाही मुळात. ह्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून आपण उठसूट रेमडेसिवीर आणि ह्याच गोष्टीच्या मागे लागलो, ज्याची बिलकुल आवश्यकता नाही. तर ही जी स्केअरसिटी निर्माण झाली ती ह्यामुळे निर्माण झाली की बरेचसे जनरल प्रॅक्टिशनर्स किंवा डॉक्टर्स हे विदाऊट अप्लाइंग देअर ब्रेन ते प्रिस्क्रिप्शन देतात आणि म्हणून पूर्ण शासनाला, गव्हर्नमेंटला, प्रशासनाला एकाच वेळी वेठीस धरतात. तर माझी परत सर्वांना विनंती आहे की तुम्ही सर्व लोक घरी राहा, सुरक्षित राहा. आणि रेमडेसिवीरबद्दल ज्या काही चुकीच्या कन्सेप्ट्स पसरत आहेत, मी स्वतः डॉक्टर आहे, मी या गोष्टी हक्काने सांगू शकतो की कुठले औषध कधी दिलं पाहिजे आणि जर त्याचा अतिरेक झाला तर त्याच्या फायद्यापेक्षा साईड इफेक्ट जास्त होतील. ही जरी गोष्ट पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांनी समजून घेतली तर उगीच रेमडेसिवीरच्या मागे जी ओढ चाललेली आहे ती होणार नाही. आपलं ऑक्सिजन चेक करत राहा, प्राणायाम करा. ऑक्सिजन जर वाटला दम लागतोय तर डॉक्टरांकडे जाऊन चेक करा. जर ते ड्रॉप झालं तरच आपण रेमडेसिवीर घ्या, अन्यथा बिलकुल घ्यायची गरज नाही आहे. आणि हे सर्व शॉर्टेज जे आहे रेमडेसिवीरचं ते साधारणतः 15-16 तारखेपर्यंत राहणार, कारण तो कंपनीमधला जो स्टॉक आहे तो अजून मार्केटमध्ये यायला थोडा उशीर लागतो. कारण 1 महिना, जसं बोललो की 1 महिना हा बफर टाईम असतो. तुम्ही आज जरी प्रोडक्शन सुरू केलं तरी त्याला मार्केटमध्ये यायला 1 महिना त्याचे सर्व टेस्टिंग पॅरामीटर्स करत करत वेळ लागतो. आणि म्हणून मैं गुजराल जी बोल रहे कि हिंदी में बताइए, तो हिंदी में ये बता रहा था मैं कि हमारे स्टेट में जो आर्टिफिशियल स्केरसिटी शुरू हुई रेमडेसिवीर की, वो इस कारण शुरू हुई कि काफ़ी सारे डॉक्टर बड़े पैमाने पे रेमडेसिवीर प्रिस्क्राइब कर रहे हैं, वो बिल्कुल ज़रूरत नहीं है. कोई पेशेंट जानबूझ के कि मुझे बस इन्फेक्शन में मुझे रेमडेसिवीर चाहिए, उसके बिना मैं जी नहीं पाऊँगा, ऐसा नहीं है. 90% पेशेंट्स ऐसे रहते हैं जिनका ऑक्सीजन 95% के ऊपर रहता है, खास करके यंग लोगों में. जो सीनियर सिटीज़न है, जिनका लंग का प्रॉब्लम है, अस्थमा का प्रॉब्लम है, कोई कार्डियक डायबिटिक इशू है, उन लोगों का ऑक्सीजन कुछ कोर्स में कम हो सकता है. इन लोगों को ज़्यादा ज़रूरत है. और अभी क्या हो रहा है, बिकॉज सभी लोग रेमडेसिवीर मांग रहे हैं तो जो ज़रूरतमंद पेशेंट है उनको रेमडेसिवीर मिल नहीं रही है. तो मेरी आपसे और सभी डॉक्टरों से भी मेरी दरख्वास्त रहेगी, आप लोगों को समझाइए. HRCT के आधार पे आप रेमडेसिवीर मत लीजिए. HRCT ये सिर्फ लंग इन्वॉल्वमेंट दिखाता है. उसका जब तक ऑक्सीजन सैचुरेशन 95% के नीचे नहीं जा रहा है तब तक उसको ज़रूरत नहीं है. कोई लोग तो 1 स्कोर आया, 2 स्कोर आया, 3 स्कोर आया तो भी रेमडेसिवीर मांग रहे हैं. वो बहुत ही गलत बात है. और जब तक ये आप सब चीज़ें नहीं करोगे, बहुत बड़ा आर्टिफिशियल शॉर्टेज अगले 8-10 दिन तक आएगा. और अभी पूरे महाराष्ट्र में जो केसेस है वो सब प्रेडिक्शन है कि 16 अप्रैल से लेकर 20 अप्रैल के बीच में इसका और पीक जाएगा. जो ट्रेंड रहता है वेव का, उसके हिसाब से 16 to 21 अप्रैल में और पीक जाएगा. तो इसीलिए हमें और सतर्क रहने की ज़रूरत है. आपल्याला अजून जास्त काळजी घ्यायची गरज आहे. कारण बरेचसे डॉक्टर्स आणि एक्सपर्टचं म्हणणं आहे की पीक अजून यायचं बाकी आहे. सध्या आपल्याकडे साधारणतः 8-8.5 लाख ॲक्टिव्ह पेशंट पूर्ण देशात आहे. तो पेशंट साधारणतः 15 ते 16 लाख ॲक्टिव्ह पेशंट्स हे एप्रिलच्या 2nd ते 3rd वीकपर्यंत जाऊ शकतात. आणि दुसरा विषय, आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या RT-PCR टेस्ट आपण करतो, काही लोकांनी म्हटलं की रिपोर्ट यायला उशीर लागतोय. त्याचं कारण असं आहे की आपले निम्मे टेक्निशियन्स हे पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्याच्यामुळे आपली जी कॅपॅसिटी होती 1500-1600, ती कॅपॅसिटी आता साधारणतः आपण 1000पर्यंत आलेलो आहोत. साधारणतः 1400पर्यंत वेटिंग आहे.
पण आजच आम्ही सूचना दिल्या, सर्वांची मीटिंग घेतली. ही पूर्ण पेंडन्सी आपण पुढच्या 2-3 दिवसामध्ये पूर्ण क्लिअर करणार आहोत. त्यासाठी एक्स्ट्रा स्टाफ, कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ आणि बाहेरून सुद्धा आपण लोकांना त्याचं डिप्लॉयमेंट करतो. MPCच्या बाबतीमध्ये त्या दिवशीसाठी MPC सेंटर्स आपल्या नंदुरबारला आहे, तर त्या दिवशीसाठी मी ST महामंडळाला पत्र देतो आहे. त्या दिवशी सर्व शहरी भागातून आणि जिथे जिथे डेपोज आहेत त्या ठिकाणावरून नंदुरबारला आपल्याकडे बसेस आपण चालू ठेवणार आहोत. आणि मी परत सांगतो नागरिकांना, सर्व लोकांना, की रेमडेसिवीरचा गैरसमज करू नका. रेमडेसिवीर ही लाईफ सेव्हिंग ड्रग नाही आहे. रेमडेसिवीर फक्त आणि फक्त SpO2 ज्यांचं 95च्या खाली जातं अशा लोकांना सपोर्टिव्ह इंजेक्शन आहे. अदरवाईज रेमडेसिवीरचे साईड इफेक्ट खूप जास्त आहे आणि म्हणून अति रेमडेसिवीरचा वापर बऱ्याचशा लोकांना परमनंट लंग फायब्रोसिस करू शकतं. परमनंट रेटायनल डॅमेज, डोळ्यांची जी रेटिनोपॅथी ते जाऊ शकते आणि किडनी मालफंक्शनसुद्धा होऊ शकतं. म्हणून रेमडेसिवीरचा वापर फक्त आणि फक्त ऑक्सिजन ड्रॉपडाऊन विथ रिनल प्रोफाईल. रिनल प्रोफाईल म्हणजे काय? तुमच्या किडनीच्या रिनल फंक्शन टेस्ट कशा आहेत, क्रिएटिनिन कसा आहे, युरिया कसा आहे, हे सर्वांचा आधार घेऊनच आपण रेमडेसिवीर डॉक्टरांकडून घेतली पाहिजे. फक्त HRCT स्कोअर किंवा RT-PCR पॉझिटिव्ह असल्यावरती रेमडेसिवीरची गरज नाही आहे. दुसरा विषय, लसीच्या बाबतीमध्ये मी स्वतः 2 डोस कोविशिल्डचे घेतलेले आहेत आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 50,000 सिनियर सिटिझन्सच्या 50,000च्या वरती सिनियर सिटिझन्सनं लस घेतलेला आहे आणि 85 ते 90% फ्रंटलाईन वर्कर आणि हेल्थ वर्करनी पण लस घेतलेली आहे. तर लस घेतल्याचा सर्वात पहिला फायदा हा आहे की लसचा सर्वात मोठा फायदा हा आहे की लस घेतल्यानंतर डेथचा प्रमाण हा खूप कमी होऊन जातो आणि इन्फेक्शनचे चान्सेससुद्धा खूप कमी होऊन जातात. त्याच्यामुळे उगीच गैरसमज करून घेऊ नका की लसामुळे इन्फेक्शन वाढलं किंवा हे वाढलं. लस दिल्यानंतर तुम्हाला इन्फेक्शन होणार किंवा नाही होणार याच्यापेक्षा आपली जी मोर्टॅलिटी आहे किंवा पर्सेंटेज चान्सेस ऑफ डेथ आहेत ते फार कमी होतात. म्हणून लस घेतल्यावरती आपण आपल्यासाठी, आपल्या घरातल्या मुलाबाळांसाठी, सिनियर आपल्याला सोशल बिहेवियर आणि कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर पाळवायचंच आहे. परंतु त्याच्यानंतर ज्या सिम्पटम्स आणि कॉम्प्लिकेशन्स येतात त्या सर्व सिम्पटम्स आणि कॉम्प्लिकेशन्स, त्याचे जे इफेक्ट्स आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात कमी होतात. म्हणून मी सर्व मित्रांना विनंती करेल की आम्ही बऱ्याचशा ठिकाणी कॅम्प घेतो आहोत. फॉर एक्झाम्पल शहादा असेल, नंदुरबार असेल, तर आपले सर्व नातेवाईकांना कन्व्हिन्स करा की तुम्ही लस घ्या. बरेचसे जिल्ह्यामध्ये लसांचा डोस संपला आहे, पण नंदुरबारला अजूनसुद्धा 25,000 डोस शिल्लक आहेत. तर आपल्याकडे 52 सेंटरला लसीकरण चालू आहे. तर माझी विनंती आहे आपल्या ज्येष्ठांना, 45 वर्षाच्या सर्व वयाच्या लोकांना फक्त मोबाईल आणि आधार कार्ड एवढं घेऊन पाठवा. त्यांचं स्पॉट रजिस्ट्रेशन होईल, लगेच लस मिळेल. जेवढं जास्त लोकांना लस मिळेल तेवढं आपण ह्या खतऱ्यापासून, डेंजरपासून बाहेर निघू शकतो. सर्व लोक जे फेसबुकवरती लाईव्ह बघत आहेत, माझी परत विनंती आहे आपण जास्तीत जास्त लोकांना रेमडेसिवीरची माहिती, लसीकरणाची माहिती आणि सध्याच्या सिच्युएशनमध्ये माहिती द्या. चांगल्या आणि पॉझिटिव्ह गोष्टी स्प्रेड करा. उगीच निगेटिव्ह गोष्टी बघून आपलंही मानसिक आरोग्य आणि कुटुंबांचं आरोग्य खराब नका करा. आणि खऱ्या गोष्टींची जर माहिती आणि प्रचार प्रसिद्धी झाली, म्हणजे इनफॅक्ट कोविडसाठी HRCT करायची मुळीच गरजच नाही आहे. बरेच लोक काही ना कारणास्तव HRCT करतात, त्याची आवश्यकता नाही आहे. रेमडेसिवीर तुम्ही RT-PCR करा, रॅपिड अँटीजन टेस्ट करा. जर पॉझिटिव्ह आला तर फक्त ऑक्सिजन सॅच्युरेशन बघा. ऑक्सिजन सॅच्युरेशन ड्रॉप होऊ नये म्हणून सर्व प्रकारचे प्राणायाम, मेडिटेशन, व्यायाम करा. ड्रॉप झालं तर डॉक्टरांकडे जा, आपलं रेनल प्रोफाईल चेक करा, फंक्शन टेस्ट चेक करा. डायबिटीस नसेल किंवा डायबेटिक नेफ्रोपॅथी नसेल तर मग डॉक्टरांच्या सल्ल्याने रेमडेसिवीर घ्या. नाहीतर उठसूट लोकांनी CT स्कॅनला गर्दी केली, रेमडेसिवीरला गर्दी केली, असं वाटलं की आता हे भेटलं नाही तर मग जगायचं काही नाहीच आहे. तर ह्या बेसिक प्रिन्सिपल्स यांना आपल्याकडे समहाऊ माणसांनी शास्त्रापेक्षा अफवांवर जास्त भरोसा ठेवतात. कोणी काहीतरी बोललं लगेच त्याच्या मागे सुटतात. तर प्लीज बिलीव्ह इन सायंटिफिक एव्हिडन्स. आणि दुसरा विषय लॉकडाऊनच्या बद्दलसुद्धा, आज जी ब्राझीलला परिस्थिती आहे, रोज साधारणतः 4,000 ते 4,500 लोकांची डेथ होते. सर्व हॉस्पिटल्स फुल आहेत, टेस्टिंग होत नाही आहेत, कुठल्याही प्रकारचं लॉकडाऊन नाही आहे. त्याच्यामुळे कितीतरी लोकांचा जीव चालला आहे. तर कृपया ज्या काही गव्हर्नमेंटच्या आणि प्रशासनाच्या ज्या सूचना आहेत त्याचं पालन करा. जेव्हा एखाद्या घरातला कोणी व्यक्ती जातो
करता पुरुष जातो, त्याचं दुःख फक्त ते कुटुंब समजू शकतं. आणि म्हणून आपण कोणाच्या दुःखामध्ये त्या दुःखाला आपण कारणीभूत ठरवू नये. त्याच्यामुळे जे सूचना गव्हर्नमेंट देतं आहे, प्रशासन पालन करा. उगीच प्रत्येकजण स्वतः एक्सपर्ट बनवू नका. आणि ज्या सूचनांचं जर पालन केलं तर आपण स्वतः आणि आपल्या परिवारासुद्धा आपण सुरक्षित ठेवू शकतो. एवढं मी बोलतो. आमचं कामच आहे रेग्युलर माहिती देणे आणि आमच्या अपडेट्स कळवणे. आतापर्यंत आपण 16 ॲम्ब्युलन्स घेतल्या होत्या. उद्या परत आपल्या जिल्ह्याला 11 ॲम्ब्युलन्सेस येत आहेत. साधारणतः 27 ॲम्ब्युलन्सेस आणि साधारणतः 12 बाईक ॲम्ब्युलन्स आपल्याला मिळत आहेत. ही खूप आनंदाची बाब आहे. आपल्या RAT टीम आपण वाढवतो आहोत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जो व्यक्ती पॉझिटिव्ह येतोय त्याने कृपया कुठं फिरू नका. तेवढी तरी देशभक्तीची एक्झाम्पल, तेवढं तरी एक देशासाठी सेवा, की आपण जर पॉझिटिव्ह आलो तर कृपया आपल्याकडे आपण घरी थांबावं, 10 दिवस कळावी, शांत राहावं. लोक तरीही फिरतात बाजारात, बाकीच्यांना इन्फेक्शन पसरवत आहेत. ह्या जरी बेसिक गोष्टी पाळल्या तरी खूपच कोविड कंट्रोल व्हायला 20 दिवस पण लागणार नाहीत. पण आमचे लोक दुसऱ्यांवरती आरोप ठोकून, दुसऱ्यांवरती जबाबदार ठोकून स्वतः मोकळे होतात फिरायला. तर हे करू नका. जबाबदार नागरिकसारखे वागा. आणि हे जर केलात तर सर्वांना बेड मिळेल, सर्वांना रेमडेसिवीर मिळेल, सर्वांना ऑक्सिजन मिळेल. फक्त मला पॉझिटिव्ह झाला म्हणून लगेच हॉस्पिटलला जाऊन ॲडमिट व्हायची गरज नाही आहे. हे सारी गोष्टी केली तरी खूप बरं होईल अशी मला सर्वांकडून मला अपेक्षा आहे. आणि ज्या काही उपाययोजना आम्हाला करायच्या आहेत त्या आम्ही करूच, परंतु त्यासाठी आपल्या सर्वांना